नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या या नवीन व्हिडिओमध्ये। तर आपला महाराष्ट्र स्टॅम्प ॲक्ट 1958 हा चालू आहे। आतापर्यंत 2 कलम आपण कव्हर केलेले आहेत। आता उर्वरित जे आहेत तर ते कलम आपण पूर्ण करूया। भाग 2 आहे मुद्रांक शुल्क स्टॅम्प ड्युटी विषयी। त्याच्यामध्ये काही पार्ट्स आहेत। पार्ट ए बघूया, लायबिलिटी ऑफ इन्स्ट्रुमेंट टू ड्युटी, सलेखाची शुल्क पात्रता। याच्यात आहे कलम 3, शुल्क आकारण्यास पात्र असलेले सल्लेख, इन्स्ट्रुमेंट चार्जेबल विथ ड्युटी, म्हणजेच असे सल्लेख किंवा असे इन्स्ट्रुमेंट ज्यांच्यावर आपण ड्युटी लावू शकतो किंवा काहीतरी शुल्क लावू शकतो। मग असे कुठले इन्स्ट्रुमेंट आहेत की ज्यांच्यावर शुल्क लावले जातं तेच आपण बघणार आहोत। बघा, शुल्क लावण्यासाठी कुठल्याही इन्स्ट्रुमेंटवर तो इन्स्ट्रुमेंटचा उल्लेख किंवा त्या सल्लेखाचा उल्लेख अनुसूची 1 मध्ये असणं गरजेचं आहे, त्याच्यावरच आपण शुल्क लावू शकतो। बघा, इथं स्पष्ट म्हटलेले आहे, या अधिनियमांच्या तरतुदी व अनुसूची 1 मधील सवलतींच्या अधीन राहून पुढील सल्लेख त्या सल्लेखाकरिता उचित शुल्क म्हणून जी रक्कम अनुसूचित 1 मध्ये अनुक्रमे दर्शवण्यात आली असेल तितक्या रकमेचे शुल्क आकारले जाण्यास पात्र असेल। म्हणजे फॉर एक्झाम्पल ए नावाचं इन्स्ट्रुमेंट असेल आणि त्याच्यावर 100 रुपये शुल्क दिलं असेल तिथं अनुसूची 1 मध्ये, तर त्या पद्धतीने आपल्याला ते पैसे भरणं गरजेचं आहे त्या इन्स्ट्रुमेंटसाठी। अ मध्ये काय म्हटलेलं बघूया, पूर्वी कोणत्याही व्यक्तीने निष्पादित करून न दिलेला जो सल्लेख या अधिनियमाच्या प्रारंभीच्या दिनांकास किंवा दिनांकानंतर राज्यात निष्पादित करून देण्यात आला असेल, अनुसूचित 1 मध्ये उल्लेख केलेला असा प्रत्येक सल्लेख। म्हणजेच यांचं काय म्हणणं आहे की असा कुठलाही इन्स्ट्रुमेंट किंवा सल्लेख जो शेड्यूल 1 मध्ये मेन्शन आहे आणि जो ह्या कायदा लागू होण्यापूर्वी किंवा लागू होण्यानंतर एक्झिक्यूट झालेला नसेल, निष्पादित झालेला नसेल, कार्यरत झालेला नसेल, तर त्याच्यावर अनुसूचित 1 प्रमाणे जेवढेही काही पैसे असतील तेवढे शुल्क त्याला द्यावे लागणार आहे। ब मध्ये काय म्हणणं आहे की असं कुठलंही इन्स्ट्रुमेंट जे आत्तापर्यंत निष्पादित झालेलं नाही, म्हणजे नॉट हॅव्हिंग बीन प्रिव्हियसली एक्झिक्युटेड, आधी एक्झिक्यूट झालेलं नाही, या स्टेटमध्ये किंवा राज्याबाहेर ते एक्झिक्यूट झालेलं असेल परंतु त्याच्या मालमत्तेचा काही भाग किंवा कुठल्याही गोष्टी किंवा बाबी या महाराष्ट्र राज्याशी संबंधित असतील तर त्यांना अनुसूचित 1 प्रमाणे उल्लेख केलेले शुल्क भरावे लागणार आहे। कलम 3 तुम्हाला समजलं का? कलम 3 मध्ये एकच म्हणणं आहे त्यांचं की अनुसूचित 1 मध्ये ज्या गोष्टींचा समावेश असेल, जेवढे शुल्क म्हटलेले असेल तेवढे शुल्क त्यांना द्यावे लागणार आहे। ठीक आहे। आता परंतु याच्यात असं पण म्हटलेलं आहे, जो या कलमाच्या तरतुदींन्वये मुद्रांक शुल्क आकारले जाण्यास पात्र असेल अशा मूळ सल्लेखाचा उतारा, मग ती प्रत असो, मग तो मूळ सल्लेखाची सत्यप्रत म्हणून प्रमाणित केलेलं असो किंवा नसो, किंवा तिची प्रतिरूप असो किंवा नसो, किंवा अशा प्रकारे मूळ सल्लेखाची प्रतिमा असो किंवा नसो। म्हणजे बघा, तुम्हाला इथं काही लक्षात ठेवण्याची गरज नाही। म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे की तुम्ही एखादं सल्लेख, एखादं इन्स्ट्रुमेंट कार्यरत केलं, त्याच्यासाठी पैसे पण भरले, पण तुम्हाला त्याच इन्स्ट्रुमेंटची कॉपी पाहिजे आहे, झेरॉक्स कॉपी पाहिजे आहे, त्याची ट्रू कॉपी पाहिजे आहे, सर्टिफाईड कॉपी पाहिजे आहे, तर अशा वेळी तुम्हाला जे आहे संपूर्ण मुद्रांक शुल्क आकारण्यास पात्र असणार नाही। समजलं का तुम्हाला? परंतु जर तुम्ही आधी शुल्क भरलेले नसेल आणि ज्यावेळी तुम्ही अशा दस्तावेजांची उतारा प्रत, सत्यप्रत किंवा कम्प्युटरद्वारे स्कॅनिंग केलेली प्रत इत्यादी हे जेव्हा मूळ दस्तावेज म्हणून प्रमाणित करण्यात जातात त्यावेळी जे संपूर्ण मुद्रांक शुल्क अनुसूचित 1 मध्ये भरलेले असेल ते मात्र तुम्हाला भरावे लागणार आहे। ठीक आहे। परंतु या कलमामध्ये असं पण सांगण्यात आलेलं आहे की काही जे इन्स्ट्रुमेंट असतील त्यांना मात्र शुल्क लागणार नाही। त्यांचं काय म्हणणं आहे की शासनाच्या वतीने कुठल्याही पद्धतीचा निष्पादित करण्यात आलेला सल्लेख असेल त्याच्यावर जे आहे शुल्क लागणार नाही। फॉर एक्झाम्पल, गव्हर्नमेंटने बुलेट ट्रेनसाठी जागा संपादित केली, जागा विकत घेतली। आता या विकत घेण्याच्या प्रोसेसमध्ये त्यांना ते डॉक्युमेंट मुद्रांकित करण्याची गरज नाही किंवा त्या डॉक्युमेंटसाठी शासनाला पैसे देण्याची गरज नाही, कारण की अल्टिमेटली शासनाचा एका डिपार्टमेंटचा पैसा दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये फिरवण्यापेक्षा शासनाला अशा वेळी पैसे देण्याची गरज नाही जर ती जमीन आपण शासनाला विकत आहोत तर। ठीक आहे। आता याच्यात आहे ना आणखी एक लूप होल असा असतो, म्हणजे आणखी एक गोष्ट अशी असते
की जर कुठलाही प्रकल्प हा BOT तत्वावर असेल तर त्याला पैसे द्यावे लागतील, त्यांना ती ड्युटी भरावी लागणार आहे. फॉर एक्झाम्पल एखादा हायवे बांधला जातोय BOT तत्वावर. BOT तत्व काय असतं? बिल ऑपरेट ट्रान्सफर. म्हणजे काय? बांधायचा खाजगी व्यक्तीने, खर्च खाजगी व्यक्तीने करायचा, तो ऑपरेट करायचा काही ठराविक कालावधीसाठी आणि त्याच्यानंतर तो राज्य शासनाला किंवा केंद्र शासनाला किंवा लोकल अथॉरिटीला ट्रान्सफर करायचा. मग अशामध्ये जेव्हा तो खाजगी मालक किंवा खाजगी व्यक्ती जमीन संपादन करेल किंवा कुठलाही गोष्ट करेल तेव्हा त्याचं जे काही मुद्रांक शुल्क असेल ते भरण्यात येईल आणि ते सुद्धा BOT तत्वावर किती लागेल ना, तर ते सुद्धा तुम्ही जर बघितलं तर ते अनुसूची 1 मध्ये स्पष्टपणे मेन्शन केलेलं आहे की BOT तत्वावर किती लागेल. पण इथं काय म्हटलेलं आहे की जेव्हा डायरेक्ट शासन विकत घेईल ना तर त्यावेळी शासनाला कुठलाही पैसे देण्याची गरज पडणार नाही. ओके, ठीक आहे. असं पुढचं काय म्हणणं आहे 2चं, कुठलंही शिप असेल, वेसल असेल जे बॉम्बे कोस्टिंग वेसल ॲक्ट 1838 किंवा मर्चंट शिपिंग ॲक्ट 1958च्या अंतर्गत नोंदणी झालेलं असेल, मग अशा कुठल्याही शिपच्या सेलचा, ट्रान्सफरचा, डिपॉझिशनचा कुठल्याही गोष्ट जेव्हा येईल तर त्यावेळी त्याच्यावर मुद्रांक शुल्क लावण्यात येणार नाही. समजलं का तुम्हाला? की ही जे आहे ना तर ते शिपवर लागू होत नाही असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे शिपचं तुम्ही कोणाला विकली, खरेदी केली तर अशा वेळी या शिप्सवर जे आहे ना तर त्या तुम्हाला अशा पद्धतीचे मुद्रांक करण्याची गरज पडत नाही. पुढचं कलम बघूया. कलम 4, विकास करार, विक्री, भाडेपट्टा, गहाण किंवा सव्यवस्था अशा एकच व्यवहारामध्ये उपयोगात आणलेले अनेक सलेख. सेव्हरल इन्स्ट्रुमेंट यूज इन अ सिंगल ट्रान्झॅक्शन ऑफ सेल, मॉर्टगेज अँड सेटलमेंट. इथं 3 शब्द लक्षात ठेवायचे. काय? सेल आहे, विक्री आहे, मॉर्टगेज म्हणजे गहाण आणि सेटलमेंट म्हणजे काय? मांडवली म्हणजे काय? सव्यवस्था काहीतरी आपण केली आहे. वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंटसाठी ज्याच्यात सिंगल ट्रान्झॅक्शन होत आहे, सेल इन्स्ट्रुमेंट, सेल, मॉर्टगेज आणि सेटलमेंट, त्याच्याविषयी बघूया. बघा, जेव्हा विक्री, गहाण किंवा सव्यवस्था यांच्या बाबतीत व्यवहार पूर्ण करण्यासाठी अनेक सलेखाची योजना असेल, म्हणजेच काय? विक्री, मॉर्टगेज आणि सेटलमेंट हे पूर्ण करण्यासाठी जेव्हा वेगवेगळ्या किंवा सेव्हरल इन्स्ट्रुमेंटची गरज असेल त्यावेळी जो प्रिन्सिपल इन्स्ट्रुमेंट असेल त्याच्यावर जे काही अनुसूचित 1 मध्ये दिलेले शुल्क असेल ते शुल्क आकारण्यात येईल आणि इतर जे काही इन्स्ट्रुमेंट असतील त्यांच्यावर 100 रुपये शुल्क आकारण्यात येईल. तुम्हाला समजलं का? फॉर एक्झाम्पल एक जमीन आहे. ओके, एक जमीन आहे, त्याचे त्यांनी 4 इन्स्ट्रुमेंट्स तयार केलेले ABCD. तर अशा वेळी प्रत्येक इन्स्ट्रुमेंटला त्यांना पैसे देण्याची गरज नाही. प्रत्येक इन्स्ट्रुमेंटसाठी त्यांना अनुसूची 1 प्रमाणे पैसे भरण्याची गरज नाही. त्यांचं काय म्हणणं आहे की या ABCD पैकी तुम्ही एक कुठलं तरी ॲज अ प्रिन्सिपल इन्स्ट्रुमेंटमधून सिलेक्ट करायचं, त्याचं जे काही शुल्क असेल अनुसूचित 1 मधील ते भरायचं आणि बाकीचे जे काही असतील, समजा मी A सिलेक्ट केलं इथं, तर बाकीचे काही BCD असतील तर त्यांच्यावर मात्र फक्त 100 रुपये अशा पद्धतीने चार्जेस लावायचे. 2 मध्ये असं म्हटलेलं आहे की या ABCD पैकी कुठलं डॉक्युमेंट किंवा कुठलं इन्स्ट्रुमेंट हे प्रिन्सिपल इन्स्ट्रुमेंट म्हणून स्वीकारायचं हे ठरवण्याचा अधिकार जे पार्टीज असतील, पक्षकार असतील त्यांना असेल. पक्षकार म्हणजे काही पॉलिटिकल पार्टीचे पक्षकार नाही, तर जे 2 वेगवेगळे व्यक्ती आपसामध्ये सेल, मॉर्टगेज, सेटलमेंट करतात तर ते ठरवू शकतात. समजा 3 मध्ये असं म्हटलेलं आहे की हे पार्टीजला ठरवू शकले नाही की ABCD पैकी कोणाला प्रिन्सिपल मानायचं, तर त्यावेळी हे डॉक्युमेंट जेव्हा आपण नोंदणीसाठी सादर करू त्यावेळी तो अधिकारी जो आहे तर तो ठरवणार आहे. समजलं का तुम्हाला? म्हणजे पहिला अधिकार कोणाला असणार आहे? पक्षकारांना असणार आहे प्रिन्सिपल डॉक्युमेंट ठरवण्याचा, प्रिन्सिपल इन्स्ट्रुमेंट ठरवण्याचा. जर त्याला ते ठरवता आलं नसेल तर त्यावेळी ज्या पार्टीज असतील जर ते ठरवता आले नाही तर ऑफिसर जो असेल तर तो ठरवणार आहे. समजलं का तुम्हाला? फक्त प्रिन्सिपल अमाऊंट जो प्रिन्सिपल इन्स्ट्रुमेंट असेल त्याच्यावर ओरिजिनल ड्युटी लागणार आहे. बाकी जे काही इतर असतील त्यांच्यावर मात्र फक्त 100 रुपये याप्रमाणे लागणार आहे. समजलं तुम्हाला? कलम 5 बघूया. अनेक वेगवेगळ्या बाबींच्या संबंधातील सलेख. इन्स्ट्रुमेंट रिलेटिंग टू द सेव्हरल डिस्टिंक्ट मॅटर. बघूया काय म्हणणं आहे कलमाचं. अनेक वेगवेगळ्या बाबी समाविष्ट असलेल्या किंवा अशा बाबींसंबंधीच्या कोणत्याही सलेखावर अशा बाबींपैकी एकच बाब समाविष्ट असलेल्या किंवा अशा एकेका बाबी संबंधी प्रत्येक सलेखावर या अधिनियमाखाली जे शुल्क आकारता येईल त्याच्या एकूण रकमे इतकं शुल्क आकारले जाईल. फॉर एक्झाम्पल वेगवेगळ्या बाबींसाठी इन्स्ट्रुमेंट असतील,
एनी इन्स्ट्रुमेंट comprising or relating to several distinct matter shall be chargeable with aggregate amount. म्हणजे काय, समजा कुठलेही वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट असतील वेगवेगळ्या मॅटरशी रिलेटेड, समजा ABCD हे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट आहेत, ओके, आणि आपण एकाच वेळी गेलो नोंदणी करायला तर त्यावेळी त्यांची ॲग्रिगेट अमाऊंट ही कन्सिडर केली जाणार आहे. ॲग्रिगेट म्हणजे काय, एकूण रक्कम. समजा ए वर शुल्क बसतोय अनुसूचित 1 प्रमाणे 100 रुपये, बी वर बसतोय 200 रुपये, सी वर बसतो आहे 300 रुपये आणि डी वर बसतोय 500 रुपये. म्हणजे त्यांना एकाच वेळी किती भरावं लागणार आहे, तर त्यांना 1000 रुपये एकाच वेळी भरावं लागणार आहे. म्हणजे काय, ॲग्रिगेट अमाऊंट म्हणजे एकूण रक्कमे इतकं शुल्क त्यांना भरावे लागणार आहे. हे कशाशी संबंधित असेल, जेव्हा इन्स्ट्रुमेंट हे वेगवेगळ्या मॅटरशी संबंधित असेल. पहिलं आपण 4 मध्ये काय पाहिलं की जर ते एकाच मॅटरशी संबंधित असेल त्यावेळी मात्र जे प्रिन्सिपल डॉक्युमेंट असेल त्याला पूर्ण चार्जेस लागतील आणि बाकीचे काही डॉक्युमेंट्स असतील त्यांना मात्र फक्त 100 रुपये डॉक्युमेंट्स लागेल. 5 मध्ये काय म्हणणं आहे की जर इन्स्ट्रुमेंट हे वेगवेगळ्या घटकांशी संबंधित असेल त्यावेळी मात्र त्यांची एकूण जी रक्कम असेल शुल्कांची तर ती त्यांना भरणं गरजेचं आहे. कलम 6 बघूया. अनुसूचित 1 मधील अनेक वर्णनांमध्ये मोडणारे सलेख. Instrument coming within several descriptions in Schedule 1. आता याच्यात असं म्हणणं आहे की समजा एखादं इन्स्ट्रुमेंट हे अनुसूचित 1 मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला दिसत असेल, त्याचा संदर्भ येत असेल, मग अशा ठिकाणी आपण कुठलं शुल्क लावायचं त्या सल्लेखाला. समजा ए जो आहे हा अनुसूचित 1 मधील इथं पण दिसतो आहे, अनुसूचित 1 मध्ये दुसरीकडे पण दिसतो आहे ए चा संदर्भ, तर त्यावेळी कुठं आपण मानायचं, तर त्यावेळी त्यांचं असं म्हणणं आहे की जे शुल्क सर्वाधिक जास्त असेल ते शुल्क आकारण्यात येईल. कलम 5च्या तरतुदींच्या अधीन राहून अनुसूचित 1 मधील 2 किंवा अधिक वर्णनांमध्ये मोडत असेल अशा तऱ्हेने तयार केलेल्या सलेखावर त्या अनुसूचीखाली आकारणे पात्र अशी शुल्क निरनिराळी असल्यास त्यापैकी जे सर्वाधिक असेल तेवढे शुल्क आकारण्यात येईल. म्हणजे काय की जे हायेस्ट असेल ना, हायेस्ट ड्युटी असेल ती आकारण्यात येईल जर त्याचं डिस्क्रिप्शन हे आपल्याला शेड्यूल 1 मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बघायला मिळत असेल तर. ठीक आहे, परंतु समजा तुम्ही याच जे डॉक्युमेंट आहे त्या डॉक्युमेंटचं तुम्ही मुद्रांक शुल्क पण भरलेलं आहे, मग अशा कुठल्याही डॉक्युमेंटचं जर तुम्हाला काउंटर पार्ट पाहिजे असेल, डुप्लिकेट पाहिजे असेल तर अशा वेळी त्याची फी 100 रुपयापेक्षा जास्त असणार नाही. समजलं तुम्हाला. पण हे कधी, जेव्हा तुम्ही फी भरलेली आहे तेव्हा बरं का, म्हणजे मुद्रांक शुल्क भरलेला आहे तेव्हाची गोष्ट आहे, इथे दिलेली आहे बघा. परंतु जो शुल्क आकारणीला पात्र असून व ज्याबाबत योग्य ते शुल्क देण्यात आले आहे अशा कोणत्याही सलेखाच्या प्रतिसलेख किंवा प्रतिलिपी, म्हणजे काय म्हटलेले, काउंटर पार्ट और डुप्लिकेट या अधिनियमात अंतर्भूत असलेल्या कोणत्याही गोष्टींमुळे 100 रुपयाहून अधिक शुल्क आकारले जाण्यास पात्र होणार नाही. provided that nothing in this act contains shall render chargeable with duty exceeding 100 rupees a counterpart or duplicate of any instrument chargeable with duty and in respect of which proper duty has been paid. म्हणजे काय, ऑलरेडी जर ड्युटी भरलेली आहे, फक्त त्याला त्या डॉक्युमेंटचं काउंटरपार्ट पाहिजे, डुप्लिकेट पाहिजे आहे, तर त्याला काय करावं लागणार आहे, फक्त 100 रुपयांपेक्षा कमी असलेले जे काही शुल्क असेल तर ते त्याला मात्र भरावं लागणार आहे. कलम 7 आता बघूया. विविक्षित सल्लेखांच्या बाबतीत अधिकतम शुल्क भरणे. पेमेंट ऑफ हायर ड्युटी इन रिस्पेक्ट ऑफ सर्टन इन्स्ट्रुमेंट. काही इन्स्ट्रुमेंटच्या संदर्भात जी आहे ड्युटी एकदम जास्त भरावी लागते. कलम 4 आणि कलम 6 मध्ये काहीही म्हटले असेल तरी या अधिनियमांच्या अधीन राहून जे काही प्रिन्सिपल किंवा ओरिजिनल इन्स्ट्रुमेंट असेल किंवा सलेख असेल, यथास्थिती मूळ सलेख असेल त्याच्यावर हायर ड्युटी लावण्यात येईल, किंवा ज्यावेळी तो मूळ सल्लेख राज्यात प्राप्त झाला, कधी प्राप्त झाला, जेव्हा त्याचं काही सेल करण्यात आलं किंवा मॉर्गेज करण्यात आलं किंवा सेटलमेंट करण्यात आलं किंवा त्याचं काहीतरी तुम्हाला काउंटर पार्ट लागला, डुप्लिकेट लागला किंवा कॉपी लागली, त्यावेळी जेव्हा तुम्ही कार्यालयात गेला त्यावेळी त्यांना असं दिसलं की तुम्ही शुल्क भरलेलं नाही आहे, तर त्यावेळी तुम्हाला जे काही अधिकतम शुल्क असेल ते शुल्क भरावे लागणार आहे. 2 मध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की जर तुम्ही देय असलेले शुल्क भरले नाही तर तुमच्याकडील जे इन्स्ट्रुमेंट असेल त्या इन्स्ट्रुमेंटला तुम्हाला ॲज अ प्रूफ म्हणून, ॲज अ पुरावा म्हणून स्वीकारता येणार नाही. परंतु जर न्यायालयासमोर असा कुठलाही सलेख किंवा प्रतिलिपी किंवा प्रतिसादर
म्हणजे इन्स्ट्रुमेंट, डुप्लिकेट, कॉपी ही प्रोड्यूस केली असेल आणि न्यायालयाने सांगितलं असेल हो यांच्याकडनं आकारणे पात्र शुल्क भरून यांना ॲज अ पुरावा म्हणून हे कन्सिडर करू द्या, तर त्यावेळी त्याला मान्यता मात्र देण्यात येईल. परंतु काय म्हणणे आहे की जर तुम्ही फी भरलेलीच नाही आहे तर अशा वेळी मात्र ते जे काही डॉक्युमेंट असतील तर त्याला पुरावा म्हणून ग्राह्य धरता येणार नाही. 3 मध्ये काय म्हणणं आहे की जर रिकव्हरी ऑफ ड्युटीज म्हणजे शुल्कांच्या वसुली संदर्भातील ज्या काही तरतुदी असतील त्या कलम 3 खालील आकारणे पात्र असलेले डॉक्युमेंट्स व त्यातील पोट कलम 1च्या खाली असलेले जे काही काउंटर पार्ट्स, डुप्लिकेट्स असतील त्यांना लागू होणार आहे. या कलमाच्या तरतुदी म्हणजे कलम 7च्या तरतुदी जर रिकव्हरी ऑफ ड्युटीजच्या संदर्भात असेल म्हणजेच शुल्काच्या वसुली संदर्भात असेल त्या कलम 3ला लागू होणार आहेत. पुढचं बघूया कलम क्रमांक 8. सन 1914चा अधिनियम क्रमांक 9 खाली किंवा इतर कायद्याखाली कर्जासाठी काढलेल्या ऋणपत्राहून अन्य बंधपत्रे किंवा रोखे बॉन्ड्स और सिक्युरिटीज अदर दॅन डिबेंचर्स इश्यू ऑन लोन अंडर दी ॲक्ट 1940 और अदर लॉ. याच्यात काय म्हणणं आहे की 1914चा जो कायदा होता लोन अथॉरिटीज ॲक्ट या अंतर्गत जर तुम्ही काही बॉन्ड्स आणि जर सिक्युरिटीज इश्यू केल्या, डिबेंचर सोडून डिबेंचर वगळून बॉन्ड्स किंवा सिक्युरिटीज जर काही इश्यू केल्या तर त्या संदर्भात कशा पद्धतीने तरतुदी असतील त्या मात्र कलम 8 मध्ये देण्यात आलेल्या आहेत. कलम 8 मध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे, 1 मध्ये काय म्हणण्यात आलेलं आहे की जेव्हा स्थानिक प्राधिकरण कुठलाही कर्जासाठी बंधपत्रे किंवा रोखे हे जाहीर करेल त्यावेळी त्यांनी विक्रीस काढलेल्या त्या बंधपत्राच्या किंवा रोख्याच्या एकूण रकमेवर 2% इतके शुल्क आकारण्यात येईल. समजलं का तुम्हाला? जेव्हा कुठलीही स्थानिक प्राधिकरण जे असेल, फॉर एक्झाम्पल कधी कधी एखादी नगरपालिका असेल ते सुद्धा काही बॉन्ड्स आणि जे आहेत तर ते इश्यू करतात किंवा कुठलीही अथॉरिटी असेल, लोकल अथॉरिटी, इथं शासन म्हटलेलं नाही आहे म्हणजे गव्हर्नमेंट म्हटलेलं नाही, गव्हर्नमेंट पण इश्यू करते म्हणजे राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे देखील बॉन्ड्स अँड सिक्युरिटीज इश्यू करते, त्यांच्यासाठी नाही म्हटलेलं. त्यांनी काय म्हटलं जी काही लोकल अथॉरिटी असेल, स्थानिक प्राधिकरणं असतील त्यांनी मात्र जर कुठलाही जर बॉन्ड अँड सिक्युरिटी इश्यू केलं असेल. आता बॉन्ड अँड सिक्युरिटी काय इश्यू करतात? कारण की त्यांना पैसे पाहिजे असतात. फॉर एक्झाम्पल शहरात काहीतरी चांगले रस्ते बांधायचे, त्यांच्यासाठी त्यांनी बॉन्ड्स इश्यू केला, ओके, पब्लिक डेव्हलपमेंट बॉन्ड्स. तर त्या बॉन्ड जेव्हा विक्रीला काढणार, बॉन्ड्स म्हणजे काय असतो? बेसिकली एक कागद असतो, त्या कागदावर लिहून दिलेलं असतं की हा 100 रुपयाचा कागद आहे आणि लोक ते 100 रुपये भरतात, 100 रुपये देतात आणि तो कागद घेतात. आता लोकांना हा कागद कशासाठी गरजेचा असतो? कारण की त्यांच्या इन्व्हेस्टमेंटसाठी. आणि बॉन्ड का घेतात? कारण की बॉन्ड ही सिक्युअर इन्स्ट्रुमेंट आहे. सिक्युअर इन्स्ट्रुमेंट याच्यासाठी आहे कारण की शासनाचं आहे, शासन त्यांना पैसे देणारच आहे, ओके, त्यांना माहिती आहे की शासन काही ना करून आपल्याला पैसे देणार आहे, एकदम सेफ आहे. तर त्यावेळी मात्र जे काही बॉन्ड्स असतील किंवा सिक्युरिटीज असतील, समजा त्यांनी 100 रुपयाचा बॉन्ड इश्यू केला तर त्याच्यावर 2% म्हणजे काय की त्यांना 2 रुपये इतके मुद्रांक शुल्क भरावं लागणार आहे. पुढे त्यांचं असं म्हणणं आहे की जर समजा या बॉन्डचं नवीकरण काही असेल, रिन्युअलची प्रोसेस असेल किंवा 2-3 बॉन्ड एकत्र करण्याची प्रोसेस असेल किंवा ते सेपरेशन करण्याची प्रोसेस असेल त्यावेळी मात्र कुठल्याही पद्धतीचं शुल्क जे आहे तर ते आकारले जाणार नाही. समजलं का तुम्हाला? फक्त ज्यावेळी इश्यू केलं जाईल ना त्यावेळी मात्र 2% इतकं शुल्क भरावे लागणार आहे. परंतु ज्यावेळी त्या बॉन्डचं नवीकरण करण्यात येईल, एकत्रीकरण करण्यात येईल किंवा पोट विभागणी करण्यात येईल त्यावेळी मात्र कुठल्याही पद्धतीचं शुल्क आकारले जाणार नाही. रिन्युअल, कॉन्सोलिडेशन अँड सब डिव्हिजन अशा कुठल्याही पद्धतीच्या वेळी कोणतीही ड्युटी भरण्याची गरज नाही. इथं तुम्हाला काय पाठांतर करायचं? हे 2% रक्कम म्हणजे काय? बॉन्डच्या एकूण रक्कमच्या 2% रक्कम शुल्क भरणं गरजेचं आहे. पुढे 2 मध्ये काय म्हटलेले आहे की जर जेव्हा वेगवेगळे म्हणजे सर्टन बॉन्ड्स अँड सिक्युरिटीज हे जर पोट कलम 1च्या अन्वये एक्झम्प्ट असतील किंवा त्याच्यात काही सवलत देण्यात आली असेल, माफी देण्यात आली असेल, कशा संदर्भात? त्यांना मुद्रांकित करण्यापासून किंवा शुल्क भरण्यापासून. अशा वेळी मग ते मुद्रांकित असो किंवा नसो त्यांना विधिग्राह्य मानलं जाईल किंवा त्याला व्हॅलिड मानलं जाईल. आपण आधी काय पाहिलं होतं की जर त्यांनी मुद्रांक शुल्क भरलं नाही तर त्याला आपण व्हॅलिड मानणार नाही. पण याच्यात काय म्हणणं आहे की जर पोट कलम 1 म्हणजे वरचं जे सबसेक्शन 1 आहे म्हणजे 8चं सबसेक्शन 1 मध्ये जर काही गोष्टींना एक्झम्पशन केलेलं असेल, कशापासून? मुद्रांकित करण्यापासून किंवा पैसे भरण्यापासून, ड्युटी भरण्यापासून, अशा वेळी मात्र त्यांना व्हॅलिड मानलं जाणार आहे, ओके. 3 मध्ये काय म्हटलेलं आहे की जर समजा ज्या लोकल अथॉरिटीज असतील त्यांनी अशा पद्धतीचे जे 2% वालं मुद्रांक शुल्क आहे तर ते भरण्यास कसूर केली आणि मुद्दामून केली, ही म्हणजे काय विलफुली निग्लेक्ट केलं
तर अशा वेळी मात्र त्यांना राज्य शासनाकडे जे देय शुल्क असेल अशा देय शुल्क रकमेच्या 10% इतकी, म्हणजे 10% इतकी रक्कम राज्य शासनाकडे देणं गरजेचं असेल. समजलं का तुम्हाला? वर काय म्हटलेलं आहे की 2% इतकी रक्कम तुम्हाला एकूण बॉन्डच्या रक्कम मुद्रांक शुल्क भरणं गरजेचं आहे. याच्यात काय म्हणणं आहे की जर तुम्ही मुद्दामून केलं, म्हणजे स्थानिक प्राधिकरणाने, समजा नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, यांना कधी कधी पैशांची गरज असते. या ज्या लोकल अथॉरिटीज आहेत, जर त्यांनी काही कर्जाची उभारणी केली, झेडपी असेल, झेडपीने कर्जाची उभारणी केली, तर अशा वेळी आणि त्यांनी मुद्रांक शुल्क भरलंच नाही बॉन्ड अँड सिक्युरिटी इश्यू करून, तर त्यांना मात्र राज्य शासनाकडे अशा पद्धतीच्या जे काही देय रक्कम असेल त्याच्या 10% इतकी रक्कम जी आहे तर ती त्यांना भरावी लागणार आहे. ही कधीपासून चालू होईल? ही पहिल्या महिन्यानंतर, आणि जितक्या महिन्यांपर्यंत हे दुर्लक्ष चालेल तितक्या महिन्यापर्यंतची सर्व रक्कम त्यांना भरणं गरजेचं आहे. समजलं तुम्हाला? आता पुढे जाऊया, कलम 9 बघूया. शुल्क कमी करण्याचा किंवा सूट देण्याचा किंवा त्याबाबत आपसाती करण्याचा अधिकार. पॉवर टू रिड्यूस, रिमिट अँड कंपाऊंड ड्युटीज. मग याच्यामध्ये आपल्याला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की हा अधिकार कोणाला असतो, हेच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, आणि याच्यात काही जास्त विशेष काही नाही आहे. ओके. मग लोकहितास्तव म्हणजेच की जनतेच्या भल्यासाठी राज्य शासन राजपत्रात आदेश पारित करून शुल्क कमी करू शकते, सूट देऊ शकते, किंवा त्या सूटामध्ये काही विशेष तरतुदी करू शकते. अधिकार कोणाला आहे? राज्य शासनाला. केंद्र शासनाला आहे का? नाही. लक्षात ठेवा, स्टॅम्प ड्युटी हा राज्य सूचीमधला हा विषय आहे आणि राज्यांना याच्या संबंधी पूर्ण अधिकार असतात. मग याच्यात या तरतुदीमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की जर राज्य शासनाला वाटत असेल की लोकांच्या भल्यासाठी, मग त्या राज्यात, संपूर्ण राज्यात किंवा राज्यातील काही भागात, समजा गडचिरोलीच्या भागात भविष्यलक्ष्य किंवा भूतलक्ष्य प्रभावाने, म्हणजे काय की हे जे तरतुदी असतील हे भविष्यात लागू होतील किंवा आधीपासूनच लागू झालेले आहे असं मानून जे आहे त्याबाबत सूट देता येईल. ख मध्ये असं म्हटलेलं आहे की कंपनीच्या बाबतीत देखील गव्हर्नमेंट सूट देऊ शकते. फॉर एक्झाम्पल, एखादी मोठी कंपनी आली, आता समजा वेदांत फॉक्सकॉनला परत आणायचं आहे, त्यांना असं सांगितलं की तुम्ही कंपनीच्या उभारणीसाठी जे काही बॉन्ड अँड सिक्युरिटी इश्यू करणार आहात त्याच्यावर जे आम्ही 2% रक्कम ठेवलेली आहे तुमच्यासाठी मात्र आम्ही फ्री ठेवतो, फक्त तुम्ही या आणि पुन्हा उद्योग चालू करा. ओके. म्हणजे अशा पद्धतीने कुठलीही कंपनी असेल त्याला आकर्षित करण्यासाठी सुद्धा देखील शासन त्या कंपनी जे काही बॉन्ड अँड सिक्युरिटीज इश्यू करते त्याच्यात मात्र त्यांना सूट देऊ शकते. हा अधिकार कोणाला असणार आहे? मात्र फक्त राज्य शासनाला हा अधिकार असणार आहे. भाग आहे मुद्रांक व त्याचा वापर करण्याची पद्धती. स्टॅम्प अँड मोड ऑफ युजिंग देम. कलम 10 आहे शुल्क कशा रीतीने भरायचे. ड्युटीज हाऊ टू बी पेड, म्हणजे ड्युटीज कशा पद्धतीने भरली पाहिजे हे देखील आपण आता या कलम 10 मध्ये बघणार आहोत. या अधिनियमात अन्यथा स्पष्टपणे तरतूद केली असेल ते खेरीज करून एरवी कोणत्याही सलेखावर आकारणी पात्र सर्व शुल्क, म्हणजे काय, एक्सेप्ट अदरवाइज एक्सप्रेसली प्रोव्हाइडेड इन दिस ॲक्ट, ऑल ड्युटीज विथ विच एनी इन्स्ट्रुमेंट्स आर चार्जेबल शॅल बी पेड. म्हणजे ज्या इन्स्ट्रुमेंटसाठी पैसे देणं गरजेचं असेल, शुल्क देणं गरजेचं असेल ते भरणं गरजेचं आहे. अँड सच ए पेमेंट शॅल बी इंडिकेटेड ऑन इन्स्ट्रुमेंट बाय मीन्स ऑफ स्टॅम्प. म्हणजे काय, जे काही पेमेंट तुम्ही केलेलं आहे तर ते इन्स्ट्रुमेंटवर येणं, ते स्टॅम्पच्या स्वरूपात येणं हे गरजेचं आहे. ओके. मग याच्यामध्ये ए मध्ये म्हटलेलं आहे अकॉर्डिंग टू द प्रोव्हिजन ऑफ, अंतर्भूत असलेल्या तरतुदीनुसार. त्याच्यानंतर जर काही अंतर्भूत नसेल तर अशा वेळी मात्र राज्य शासन ज्या पद्धतीने अंतर्भूत करेल त्या पद्धतीने असेल. ओके. 2 मध्ये म्हटलेले आहे की पोट कलम 1 अन्वये केलेल्या नियमांद्वारे इतर गोष्टींबरोबरच खालील गोष्टींचे विनिमयन करता येईल. खालील गोष्टी सुद्धा रेग्युलेट करता येतील. कुठल्या गोष्टी? डिस्क्रिप्शन ऑफ स्टॅम्प्स, म्हणजे जे आपण इन्स्ट्रुमेंटवर जे काही स्टॅम्प्स लावणार आहोत ते स्टॅम्पचं डिस्क्रिप्शन कशा पद्धतीने असलं पाहिजे. त्याच्यानंतर किती नंबर ऑफ स्टॅम्प्स लावले पाहिजे इम्प्रेस स्टॅम्पच्या बाबतीत ते सुद्धा असणार आहे. पुढे एक सुधारणा झाली होती बॉम्बे स्टॅम्प अमेंडमेंट्स ऑर्डिनन्स 2003 मध्ये. त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे ज्यावेळी तुम्ही इन्स्ट्रुमेंट बरोबर स्टॅम्प वापरतात त्यावेळी त्या स्टॅम्पवर सिग्नेचर विथ डेट असणं गरजेचं आहे. कोणाची? ऑथराइज ऑफिसर ऑफ ट्रेजरी, म्हणजेच काय, राज्यातील कोषागार, सब ट्रेजरी, जनरल स्टॅम्प ऑफिस यांची जी आहे तर ती असणं गरजेचे आहे. अपॉइंटेड बाय चीफ कंट्रोलिंग रेव्हेन्यू अथॉरिटी, सुप्रिटेंडेंट ऑफ स्टॅम्प्स और कलेक्टर ऑफ स्टॅम्प इन द स्टेट, म्हणजे या लोकांचा सही शिक्का असणं गरजेचं आहे. पुढं त्यांचं असं म्हणणं आहे की जे चीफ कंट्रोलिंग रेव्हेन्यू अथॉरिटी असतील ते ऑफिशियल गॅजेटेडमध्ये सूचना देऊन ही जी अट आहे, पहिली अट 2A1
ही काढू शकतात. ही रिक्वायरमेंट काही गोष्टींसाठी ती ठेवू शकत नाही. पुढे चीफ कंट्रोलिंग रेव्हेन्यू अथॉरिटी असं पण ठरवू शकतो 2A नुसार की आपल्या स्टॅम्पवर किंवा इन्स्ट्रुमेंटवर मुद्रांक शुल्क भरलेलं आहे हे दर्शवण्यासाठी आपण काय पद्धतीचा वापर करावा. मग त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही एकतर फ्रॅकिंग पद्धतीचा वापर करू शकतात किंवा जी पद्धत मुख्य नियंत्रक महसूल प्राधिकारी निर्देशित करेल तीच पद्धत जी आहे तर ती असणार आहे. यावेळी मात्र अधिकार कोणाला असणार आहे? चीफ कंट्रोलिंग रेव्हेन्यू अथॉरिटीला. गव्हर्नमेंटला आहेत का? नाही. म्हणजे डायरेक्ट राज्य शासनाचा इथं शब्द आलेला आहे का? नाही. कोणता शब्द आलेला आहे? चीफ कंट्रोलिंग रेव्हेन्यू अथॉरिटी. 2B मध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की जर सार्वजनिक हिताच्या दृष्टीने किंवा पब्लिक इंटरेस्टमध्ये जर आपल्याला हे फ्रॅकिंग मशीनचा यूज किंवा कुठल्याही अशा मशीनचा यूज ज्याद्वारे मुद्रांक शुल्क भरलेले आहे असं दिसतं आणि समजा मुद्रांक शुल्क भरण्याचे प्रमाण वाढलं भविष्यात, तर त्यावेळी कुठल्याही व्यक्तीला किंवा संस्थेला किंवा संघटनेला अशा यंत्राचा वापर करण्याची मुभा दिली जाऊ शकते. कोणाकडनं? मुख्य नियंत्रक महसूल प्राधिकारी यांच्याकडून. लक्षात ठेवा. म्हणून बँकेला जी असते ही फ्रॅकिंग मशीन काही ठिकाणी वापरण्याची तरतूद असते. ते कशा माध्यमातून? तर याच माध्यमातून दिलेली असते. व मध्ये असे म्हटलेलं आहे की ज्यावेळी तुम्ही असा कुठलाही अधिकार त्यांना देणार, समजा बँकेला दिला, तर त्यावेळी मुख्य नियंत्रक महसूल प्राधिकारी या संबंधात कोणत्याही सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे कुठल्याही अटी शर्ती लागू करू शकतात. आणि फ्रॅकिंग यंत्राचा वापर किंवा कुठलाही जी यंत्रणा असेल त्याचा वापर करण्याची जी काही कार्यपद्धती असेल ती मात्र कोणाकडनं ठरवली जाणार आहे? ती ठरवली जाणार आहे मुख्य नियंत्रक महसूल प्राधिकारी यांच्याकडून ती ठरवली जाणार आहे. यांच्या आदेशाद्वारे ती ठरवून दिलेली जाणार आहे. समजलं? पुढे 3 मध्ये म्हटलेलं आहे की पोट कलम 1 मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी मुख्य नियंत्रक महसूल प्राधिकाऱ्यास राजपत्रातील अधिसूचनाद्वारे ज्यायोगे अनुसूची 1 मधील स्तंभ 2 मध्ये निर्देशित केल्याप्रमाणे आकारणी पात्र असलेले शुल्क. आता तुम्हाला सांगतो की अनुसूची 1 जी आहे ना तर तुमची व्यवस्थित वाचली गेलं गरजेचं आहे. मी सांगतो तुम्हाला हा कायदा बघण्याआधी व्यवस्थित पद्धतीने अनुसूचित 1 दररोज तुम्ही बघत जा. एकदम सिंपल आहे, त्याच्यात काही समजवण्यासारखी काही गोष्ट नाही. तुम्हाला टेबल दिलेला आहे, दिलेला आहे. तो टेबल काय करायचं तुम्हाला थोडंसं वाचायचं आहे. त्याच्यामध्ये काय देण्यात आले? शुल्क देण्यात आलेलं आहे की याचं शुल्क काय असेल, त्याचं शुल्क काय असेल, यासाठी म्हणजे सोनं चांदी असेल याचं काय असेल, काही जमीन असेल वगैरे, कर्जाची रक्कम असेल, जाहिरात असेल, BOT असेल, कॉपीराईट वगैरे असतील त्यांच्या संदर्भात काय, महानगरपालिकेच्या हद्दीत असेल तर काय आहे. तर असे जे काही करार, ॲग्रीमेंट, जे काही प्रतिज्ञापत्र, दत्तकपत्र, अभिस्वीकृती, अशा जे काही वेगवेगळ्या गोष्टी असतील त्यांची माहिती तुम्हाला या अनुसूची 1 मध्ये देण्यात आलेली आहे. ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ते तुम्ही पहिले वाचा, त्याच्यानंतरच तुम्हाला आजच्या ज्या तरतुदी आहेत ना तर त्या व्यवस्थित पद्धतीने समजतील. 3 मध्ये असं म्हटलेलं आहे की अनुसूचित 1च्या टेबल 2 मध्ये ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत त्या तुम्ही कशा पद्धतीने भरू शकतात? एकतर फ्रॅकिंग यंत्राद्वारे किंवा कॅशने भरू शकतात, डिमांड ड्राफ्टने भरू शकतात, पे ऑर्डरने भरू शकतात किंवा पेमेंटने भरू शकतात. पेमेंटने भरणे म्हणजे काय? तुम्ही जर पाहिलं असेल आपण ग्रास सिस्टीम पाहिली होती तर त्या ग्रास सिस्टीमद्वारे भरू शकतात. आणि जर तुम्हाला डिमांड ड्राफ्टने भरायची असेल किंवा पे ऑर्डरने भरायची असेल तर तुम्ही स्टेट बँकद्वारे देखील ही भरू शकतात किंवा शासन वेळोवेळी निर्धारित करेल अशी जे काही बँका आहेत त्या बँकेमधून तुम्ही हे देखील भरू शकतात किंवा डायरेक्ट कॅशने पण भरू शकतात. पुढं ग्रास या सिस्टीमद्वारे आपण पाहिलं होतं गव्हर्नमेंट रेव्हेन्यू अकाउंटिंग सिस्टीम जी आहे, गव्हर्नमेंट रिसिप्ट अकाउंटिंग सिस्टीम जी आहे, तर त्यामध्ये कशा पद्धतीने पैसे भरायचे तर त्याची कार्यपद्धती निश्चित करण्याचा अधिकार महसूल प्राधिकारी यांना असणार आहे. ही जी अमेंडमेंट आहे ही 2015 मध्ये आलेली होती, मुद्रांक अधिनियम 2015 मध्ये. ओके. 4 मध्ये काय म्हणण्यात आलेलं आहे? कोणत्याही दस्तावर उमटवलेले मुद्रांक हे मुद्रांक शुल्कासमानच प्रभावी असणार आहे. म्हणजे काय? अँड इम्प्रेशन जर असेल कुठल्याही इन्स्ट्रुमेंटवर शॅल हॅव सेम इफेक्ट ॲज if the duty of amount equal to the amount indicated in impression. ओके. आता आपल्याला काय बघायचं आहे? 10A बघायचं आहे. 10A मध्ये काय दिलेलं आहे? शासनाच्या नियंत्रणाखालील असलेले निकाय, विमा कंपन्या आणि बँकांनी रोखीने, दर्शनी, धनाकर्षाने किंवा प्रदानादेशाने भरावयाचे शुल्क. म्हणजे एकदम हेवी वर्ड्स वाटतात तिथं मराठीमध्ये. हेच इंग्रजीमध्ये पाहिलं तर तुमच्या दररोजच्या जीवनातील ते शब्द येतात. म्हणजे ड्युटीज टू बी पेड इन कॅश म्हणजे रोखीने, बाय डिमांड ड्राफ्ट म्हणजे दर्शनी धनाकर्षणाने म्हणजे डिमांड ड्राफ्टला एकदम आपण DD म्हणतो जनरली, ऑर बाय पे ऑर्डर म्हणजे प्रदानादेशाने, बाय गव्हर्नमेंट कंट्रोल बॉडीज शासनाच्या नियंत्रणाखाली असते निकाय, इन्शुरन्स कंपनीज आणि बँक. 10A मध्ये काय म्हटलेलं आहे की 10व्या कलमात काही असलं तरी राज्य शासन ऑफिशियल गॅजेटमध्ये नोटिफिकेशन काढून राज्य सरकारच्या किंवा केंद्र सरकारच्या मालकी व नियंत्रण असलेले कुठलेही निकाय, विमा कंपन्या, राष्ट्रीयकृत बँका यांच्या बाबतीत त्यांचे मुख्य कार्यालय किंवा प्रादेशिक कार्यालय
किंवा क्षेत्रीय कार्यालय यांनी कुठले शुल्क असेल तर ते शुल्क ते शासकीय कोषागारात किंवा उपकोषागारात किंवा मुख्य मुद्रांक कार्यालय जे मुंबई इथे स्थित आहे तेथे ते एकतर कॅशने भरू शकतात किंवा डिमांड ड्राफ्टने भरू शकतात किंवा पे ऑर्डरने भरू शकतात. ओके. आणि अशा वेळी मात्र जो मुख्य नियंत्रक महसूल प्राधिकारी असेल त्याच्या अधिसूचनेत केल्याप्रमाणे शाखा व्यवस्थापकाच्या दर्जापेक्षा कमी नसलेला कुठलाही अधिकारी खालीलप्रमाणे इंडोर्समेंट करेल, म्हणजे पृष्ठांकन करेल. कसं पृष्ठांकन करेल याचा फॉर्मॅट इथं देण्यात आलेला बघा. इथं काय आहे, पावती किंवा चालान क्रमांक नंतर डॅश 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 जो CIN नंबर असतो आपला तो एक जनरेट होईल, तो भेटतो. चालान आयडेंटिफिकेशन नंबर, दिनांक असेल, किती रक्कम भरलेली आहे तो, मग कशाने भरलेले आहेत ते सुद्धा इथं नमूद करण्यात येईल. आणि जो काही अधिकारी असेल समुचित केलेला तर त्याची इथं सही असणार आहे. म्हणजे 10A प्रमाणे अशा पद्धतीने इंडोर्समेंट करणं तिथं गरजेचं आहे. खाली असं लिहिणं, पृष्ठांकन करणं गरजेचं आहे. ठीक आहे. 10B बघूया. 10B व्यापारी सदस्यांच्या लेख्यांमधून रोखे बाजार इत्यादींनी मुद्रांक शुल्क वजा करणे. स्टॉक एक्सचेंजेस एक्सेट्रा टू डिडक्ट स्टॅम्प ड्युटी फ्रॉम ट्रेडिंग मेंबर्स अकाउंट. 10B मध्ये काय म्हटलेलं बघा. फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट रेग्युलेशन ॲक्ट 1952च्या क्लॉज A मधील सेक्शन 2 मध्ये ज्या स्टॉकची डेफिनेशन करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये जे काही रोखे बाजार यांची डेफिनेशन करण्यात आलेली आहे त्याच्यानुसार जर कुठलाही रोखे बाजार किंवा एखादा संघ यांच्यामार्फत एखादा व्यवहार होत असेल मग त्यावेळी तो व्यवहार पूर्ण होण्याच्या वेळी व्यापारी सदस्यांच्या लेख्यांमधून जे काही मुद्रांक शुल्क असेल तो मात्र वसूल करण्यात येईल. त्याच्यात काय म्हणणं आहे की जर ट्रान्झॅक्शन हे स्टॉकच्या स्वरूपात झालेलं असेल, म्हणजे ट्रान्झॅक्शन थ्रू स्टॉक एक्सचेंज, म्हणजे स्टॉकच्या स्वरूपात झालेले जे काही ट्रान्झॅक्शन असतील त्यांच्यामध्ये मात्र ज्यावेळी मुद्रांक शुल्क असेल ही भरण्याची जबाबदारी म्हणजे ज्याचं खातं आहे त्याच्यावर नसेल, पण काय असेल जो ब्रोकर असेल ना, समजा झिरोदा असेल तर त्यांच्यावर ही मात्र जबाबदारी असणार आहे. त्यांनी काय करायचं किंवा NSE आहे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे, यांची जबाबदारी आहे की जो काही व्यक्ती आहे त्याच्या ट्रेडिंग मेंबरच्या अकाउंटमधनं तुम्हाला ज्यावेळी तुम्ही सेटलमेंट करतात तर त्यावेळी ती रक्कम मायनस करून घ्यायची आणि ती रक्कम मात्र आमच्याकडे भरायची. आमच्याकडे कशी भरायची, जे काही आमचा एक व्यक्ती आहे ज्या व्यक्तीचं नाव आहे मुख्य नियंत्रक महसूल प्राधिकारी याने सिस्टीम निर्देशित केली ग्रास सिस्टीम, तर त्या ग्रास सिस्टीमद्वारे आम्हाला ते पैसे भरून द्यायचे मुद्रांक शुल्कप्रमाणे. पुढे इथं असं पण देण्यात आले की रोखे बाजार म्हणजे काय, याचा अर्थ तोच असणार आहे की जो याच्या कलम 2च्या डेफिनेशन जे मध्ये आपल्यात देण्यात आलेले आहे. ओके. जे मध्ये खूप मोठी डेफिनेशन आहे तर ती आपल्याला आता काही बघण्याची गरज नाही. ओके. पुढचं कलम आहे 10C. लेख प्रमाणकाने, रोखीने किंवा दर्शनी धनाकर्षणे किंवा प्रदानादेशाने भरावयाची शुल्के. ड्युटीज टू बी पेड इन कॅश ऑर बाय डिमांड ड्राफ्ट ऑर बाय पे ऑर्डर बाय द नोटरी. नोटरी तुम्हाला माहिती असेल, कोर्टाच्या बाहेर जर तुम्ही गेले तर तिथं नोटरीचे काही लोक असतात, तर तिथं बघा. कलम 10 मध्ये काही अंतर्भूत असले तरी लेख प्रमाणक अधिनियम 1952 अन्वये, म्हणजे नोटरीज ॲक्ट 1952च्या अन्वये संपूर्ण महाराष्ट्रासाठी किंवा महाराष्ट्रातल्या काही भागांसाठी जेव्हा आपल्याकडे एक नोटरी ऑफिसर असेल, लेख प्रमाणक असेल, तर त्या काळी त्या कायद्यान्वये जे काही अस्तित्वात असलेले शुल्क असतील ते शुल्क त्यांना जे आहे तर ते कुठल्याही शासकीय कोषागारात भरावं लागणार आहे किंवा ग्रास सिस्टीमद्वारे ते भरू शकतात. त्याच्यामध्ये त्यांनी प्रकार दिले, रोखीने भरू शकतात, डिमांड ड्राफ्टने भरू शकतात, पे ऑर्डरने भरू शकतात. आणि जर तुम्ही भरलं तर त्याच्यात पुढे पृष्ठांकन करणं तुम्हाला गरजेचं आहे. कसं पृष्ठांकन बघा इथं दिलेलं आहे. पावती किंवा चालान क्रमांक म्हणजे आपला तो CIN नंबर, दिनांक असेल, किती रक्कम भरलेली ती असेल, कोणत्या मोडने भरलेली ती रक्कम असेल आणि कुठं जमा केलेली ती असेल. ओके. इथं लेखा प्रमाणाची मुद्रा असेल, त्याची सही असेल, शिक्का असेल. ठीक आहे. अशा प्रमाणे तिथं पृष्ठांकन करण्यात येईल. 10D आता आपण बघूया. विविक्षित विभाग, संघटना, संस्था इत्यादींनी मुद्रांक शुल्क प्रदानांची सुनिश्चिती करणे. सर्टन डिपार्टमेंट्स, ऑर्गनायझेशन, इन्स्टिट्यूशन एक्सेट्रा टू इन्शुअर द पेमेंट ऑफ स्टॅम्प ड्युटी. आता हा जो 10D आहे ना, हा तुम्हाला फक्त 2015 नंतर आलेले अमेंडमेंट असतील त्याच्यामध्ये बघायला मिळेल. ओरिजिनल कायद्यामध्ये हे नव्हतं. 2015 मध्ये जे सुधारणा झाली त्याच्यानुसारच हे ॲड करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. या 10D मध्ये काय म्हटलेलं आहे की राज्य शासन राजपत्रातील अधिसूचनेद्वारे राज्य शासनाचा कुठलाही विभाग असेल, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, शासकीय संघटना असतील, बँक असतील किंवा बँकेतर संस्था असतील किंवा शासनाची मालकी असलेले किंवा नियंत्रण असलेले किंवा शासनाकडनं अर्थसहाय्य प्राप्त करणारे, समजा बाल्टी सारथी यांसारख्या संस्था असतील,
तर यांच्या संबंधी कुठलाही जर नोंदणी अनिवार्य नसलेल्या सलेखाच्या बाबतीत ग्रास सिस्टीमद्वारे यांच्याद्वारे शुल्क भरले जाते का नाही हे सुनिश्चित करण्याचं काम राज्य शासन या आदेशाद्वारे करू शकते. इथं मात्र चलन विरूपित करण्यासाठी पृष्ठांकन कसे करावे याचा नमुना देण्यात आलेला आहे. मग याच्यामध्ये तुम्ही बघा CIN नंबर असेल, GRN नंबर असेल, ग्रास सिस्टीमद्वारे बघा पावती चालन क्रमांक असेल, ओके, त्याच्यानंतर दिनांक असेल, किती पैसे भरले ते असेल, त्याच्यानंतर कोणता मोड ऑफ पेमेंटने भरलेले ते असेल, कार्यालय असेल त्याचे जो असेल सील असेल, शिक्का असेल आणि अधिकाऱ्यांची स्वाक्षरी असेल. हे मात्र मुद्रांक सुधारणा अधिनियम 2015 नंतर ऍड करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. पुढचं आहे कलम 11 चिकट मुद्रांकाचा वापर, यूज ऑफ ॲडेजिव्ह स्टॅम्प. यूज ऑफ आपण ॲडेजिव्ह स्टॅम्पचा वापर कुठं कुठं करू शकतो याच्यासाठी मात्र इथं कलम देण्यात आले. बघा ए तर रद्द झालेलं, बी मध्ये काही कलम देण्यात आलेले आहे. ओके, तर तुम्ही व्यवस्थित रीड करून घ्या, काही एवढं लक्षात ठेवण्याची गरज नाही, फक्त एका वेळी वाचून घ्या. आता चिकट मुद्रांक कॅन्सल करणं देखील गरजेचं असतं. 12 कारण की त्याचा पुन्हा पुन्हा यूज व्हायला नको याच्यासाठी, म्हणून याच्यासाठी इथं मध्ये पण दिलेलं आहे की अशा पद्धतीने कॅन्सल करायचं की मुद्रांकाचा पुन्हा वापर करणं गरजेचं नाही. आता ते कसं रद्द करायचं याच्यासाठी तुम्ही 3 वाचावं लागेल. 3 मध्ये काय म्हटलंय, समजा तुमचं 100 रुपयाचा स्टॅम्प असेल आणि तुम्ही 50-50चे 2 तिकीटं लावले, तर 2 तिकिटांवर काय करायचं, तुमचं नाव लिहायचं किंवा तुमच्या कंपनीचं नाव लिहायचं आणि तारीख लिहून द्यायची. म्हणजे काय होऊन जाईल की त्या मुद्रांकाचा वापर पुन्हा नंतर कुठंच करता येणार नाही, त्या ॲडेजिव्ह स्टॅम्पचा वापर आपल्याला कुठंच करता येणार नाही. कलम 13 बघूया. उमट मुद्रांक लावलेले सल्लेख कसे लिहावेत. इन्स्ट्रुमेंट स्टॅम्प विथ इम्प्रेस स्टेप्स हाऊ टू बी रिटर्न. म्हणजे काय, आता चिकट मुद्रांक झालं, चिकट म्हणजे काहीतरी चिटकवतो आहे ते मुद्रांक. उमट म्हणजे काय, ऑलरेडी काहीतरी करून आलेले आहे त्याच्यावर, ते आपण जे नॉर्मली बघतो स्टॅम्प पेपर, तर तेच असतात उमट मुद्रांक. तर त्या उमट मुद्रांकावर इन्स्ट्रुमेंट कसे लिहावे, उमट मुद्रांकावर लावलेले सल्लेख कसे लिहावेत याच्या संबंधीची तरतूद कलम 13 मध्ये देण्यात आलेली आहे. आता ती बघूया. त्यांचं काय म्हणणं आहे, ज्या इन्स्ट्रुमेंटसाठी तुम्ही उमट मुद्रांकाचा कागद वापरताय तर त्या कागदावर काय करायचं, त्या कागदाच्या दर्शनी भागावर म्हणजे समोरच्या भागावर, आणि जर समोरच्या भागावर जागाच नसेल तर मागील भागावर अशा पद्धतीने लिखाण करायचं की त्याच्या माध्यमातून हा जो स्टॅम्प पेपर आहे हा भविष्यात यूज करता येणार नाही. हा जो इम्प्रेस स्टॅम्प असेल तो यूज करता येणार नाही, रियूज करता येणार नाही. स्पष्टीकरण 1 एक्सप्लेनेशन 1 पण देण्यात आले. समजा 2 किंवा अधिक कागद असतील एका स्टॅम्प पेपरला, तर अशा वेळी मात्र एखादा कागद गहाळ होण्याची शक्यता असते. तुम्ही जर बघितलं असेल कुठलं कागदपत्र जर तुम्ही केलं असेल तर ते काय सांगतात की तुम्ही हाफ साईन अशी करा की ती एका कागदावर आणि हाफ साईन अशी करा की दुसऱ्या कागदावर. म्हणजे काय की त्याच्या माध्यमातून समजेल की हे सल्लेख 2 ते 3 कागदांचं बनलेलं आहे. हा जो इन्स्ट्रुमेंट आहे हा 2 ते 3 कागदांचा बनलेला आहे. अशा पद्धतीने तिथं रायटिंग करणं गरजेचं असतं. स्पष्टीकरण 2 मध्ये काय म्हटलंय ते वाचू आपण. उमट मुद्रांक असलेला एक किंवा अनेक कागद जर सल्लेख लिहिण्यास अपुरे पडत असतील तर त्यावेळी कोरे कागद जोडावे, आणि मात्र अशा रीतीने जोडलेल्या कोऱ्या कागदांवर सलेखाच्या कोणत्याही भागाचे लेखन करण्यापूर्वी त्या सलेखाचा बराचसा भाग त्या भागावर मुद्रांकित कागदावर लिहिलेला असावा. म्हणजे काय की तुम्ही कोरे कागद जोडताय ते इन्स्ट्रुमेंट पूर्ण करण्यासाठी, परंतु त्याचा ऑलरेडी काही जो पार्ट असेल तर तो मुद्रांकित कागदावर असला पाहिजे आणि उरलेलाच काही जो पार्ट असेल तर तो मात्र कोऱ्या कागदावर असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काही कलम कव्हर केलेले आहेत. येणाऱ्या व्हिडिओमधील पुढील जी 14 पासून जे पुढील कलम असतील ते आपण कव्हर करणार आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.